रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा. नमस्कार मंडळी, मला वेळ लागले हे गाणं घेऊन आलोय मी, तुमचा मराठी गिटार मास्टर यशवंत दीडवाघ. 52 मंगळवार 52 मराठी गाण्यांच्या कॉर्ड प्रोग्रेशनच्या सिरीजमध्ये हे आहे 42वं गाणं. आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण अजून 10 गाणी उरली आहेत. हे गाणं बऱ्यापैकी सोपं आहे, म्हणजे फक्त एफ कॉर्ड सोडली तर, म्हणून सांगतो पटकन शिकून घ्या ती. तिची हाफ कॉर्ड पण चालून जाईल इथे, पण फुल कॉर्डमध्ये पण मजा आहे एक वेगळी. जसं आपलं ठरलंय, आपण काय करतो, पहिला कॉर्ड्स यूज्ड बघतो, मग स्ट्रमिंग पॅटर्न बघतो, मग स्विचेस बघतो, आणि मग ॲक्च्युअल गाण्याचा डेमो, आणि मग तुम्हाला गिटारचं वेळ. गाणं 4x4 मध्ये आहे. खरं 16th बीटमध्ये गाणं आहे, म्हणजे एका बीटचे 4 तुकडे केले आहेत. सो 1 E and A, 2 E and A असे 4चे 4 म्हणजे 16, म्हणून त्याला म्हणायचं 16 बीट. पण बरीच जण 1 E and A, 2 E and A या कन्सेप्टला यूज टू नसेल, म्हणून मी 1 and 2 and मध्ये सांगेन. आणि 4चे 2 राऊंड घेईन, म्हणजे 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and. सो 4चे 2 भाग करू आणि ते 2 वेळा करू. सो 8 असे 16 होऊन जातील. ओके, सो आता बघूया आपण स्ट्रमिंग पॅटर्न काय आहे याचा. सो 1 and 2 and 3 and 4 and हे सगळ्यांना माहिती आहे की काउंटला डाऊन करायचं, अँडला अप करायचं. ओके, सो आत्ता याच्यामध्ये आपण करतो 1 and 2 and 3 and 4 and. हा झाला फर्स्ट 4चा ग्रुप. आता सेकंड याच्यानंतर लगेच कॉन्सिक्युटिव्हली येतो पुढे, तो 1 and 2 and 3 and 4 and. म्हणजे पहिला 4 बीट आहे त्याच्यामध्ये फक्त 1 and 2 and 3 and 4 and, आणि ह्याच्यात फॉलोड बाय 1 and 2 and 3 and 4 and. याला आता डाऊन अपच्या भाषेत सांगतो. 1 2 3 4 1 and 2 and 3 and 4 and down down up up down 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 up up down up down. आता तुम्ही एक लक्षात आलं असेल की 3च्या डाऊन नंतर, म्हणजे सेकंड जो 4चा ग्रुप आहे त्याच्या 3च्या डाऊन नंतर मी and 4 and असा रिकामा हात वर खाली करतोय, सो दॅट तो टाईमचा गॅप आहे तो तिथे प्रॉपर फील होईल. कारण रिकामी हवा मोजता येणं थोडंसं म्हणजे काय म्हणतात अवघड जातं. सो आपण त्याला असं करून मोजतो की ओके हा झाला 3चा अँड, मग 4, मग 4चा अँड. ओके, एकदा क्विक स्टार्ट टू एंड दोन्ही 4चे ग्रुप एक साथ दाखवतो आकड्यासोबत. 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and. आणि याच्यामध्ये जमलंच तर पहिल्या 4 मधल्या 3 वरती ॲक्सेंट आहे आणि प्रत्येकाच्या 3 वरती ॲक्सेंट आहे. सो ॲक्सेंट म्हणजे तिथे जोरात मारतात. सो इथे ना काय काय गोस्ट स्ट्रम्स पण येतात, म्हणजे जे मी स्मॉलमध्ये लिहिले आहेत त्याच पॅटर्नमध्ये. ते घेतले तरी चालतील, नाही घेतले तरी चालतील. सध्या तुम्ही जो मगाशी एक्सप्लेन केला एकदम डिटेलमध्ये त्याच्यावरच फोकस करा, हा वाला. आणि ज्यांना खूपच मजा येते हा करून त्यांनी थोडासा असा पण करू शकता, म्हणजे तो असा येतो. म्हणजे जे मध्ये रिकामे जागा आहेत ना तिथे पण थोडंसं किंचितचं टच करायचं. ओके, आत्ता आपण जाऊयात कॉर्ड यूज्डमध्ये. खूप मिनिमम कॉर्ड आहेत, अगदीच 15-20 कॉर्ड नाहीत, 2-4च कॉर्ड आहेत. मेन कॉर्ड आहे C, मग आहे F, मग आहे D मायनर, मग आहे G आणि A मायनर. या आता कशा पकडायच्या ते बघूया आपण. C मध्ये टॉप स्ट्रिंग नाही वाजवत आपण. A3, D2, G0, B1 आणि E0. F मध्ये F1 म्हणजे E1, मग A3, D3,
G2, B1 आणि E1. सो तुम्ही ही अख्खी पण घेऊ शकता किंवा अशी पण घेऊ शकता. थंबने इथे म्यूट केला मी आणि सॉरी इथे थंबने म्यूट आहे. सो हा वाजत नाही. हा जर का पकडला तर असा वाजतो आणि म्यूट केला की असा वाजतो. ओके. म्यूट म्हणजे अलगद पकडतो आणि प्रॉपर म्हणजे दाबून पकडतो. आता इथे असं पकडलं F सांगितला मी. D मायनर, याच्यामध्ये टॉप 2 स्ट्रिंग नाही आहेत ह्या. D0, G2, B3 आणि E1. G मेजर सांगतो आता. याच्यामध्ये E3, A2, D0, G0, B0 आणि E3. आणि A मायनर आहे 5 स्ट्रिंग कॉर्ड. टॉप स्ट्रिंग नाही वाजत. A0, D2, G2, B1, E0. बरं. सो आता आपण स्विचेस बघूया काय काय आहेत. C आणि F हा बऱ्याचदा आला इथे. सो हा असा करू शकता किंवा हाफ पण धरू शकता. हाफला कंटिन्यूस अंगठा इथे ठेवावा लागेल म्यूट करायला टॉप स्ट्रिंगला. बरं. F झाला. मग D मायनर आणि F पण आहे. F, D मायनर. इथे मी ही मिडल फिंगर कॉमन ठेवली आहे. Fला पण अशीच आणि D मायनरला याला मी असा पायवोट सारखा यूज करतो. इथून याच्या रेफरन्सने मी सगळी बोटं ठेवतो आहे. त्यानंतर D मायनर आणि C हा थोडासा ट्रिकी स्विच आहे. मी 4th फिंगर इथे ठेवतो. कोण 3rd फिंगर ठेवत असेल तर तुमच्या कम्फर्टनुसार स्विच करायचे वेगवेगळा. आता नेक्स्ट आहे C, D मायनर आणि F झाला. F आणि G, F, G, F, G. बरं. मग आहे G आणि C आणि A मायनर तर एवढ्या वेळात झाला असेल तुमचा असं मी एक्सपेक्ट करतोय. आणि G आणि A मायनर हा एक स्विच आहे. बस इतकेच स्विच आहेत. आत्ता बघूया आपण ॲक्च्युअल डेमो कसा आहे आणि मग तुम्ही प्रॅक्टिसला लागा आणि खाली कमेंट करून सांगा दुसरं कुठलं गाणं हवं असेल तर. शेवटची 10 गाणी उरली आहेत. ॲटलिस्ट म्हणजे आत्ता सांगाल तर 2-4 आठवड्याने मला जर का जमलं तर ट्युटोरियल बनवून ठेवीन. जवळ येतो आपला 52वा मंगळवार. त्याच्या आधी हवं ते गाणं शिकून घ्या. आणि जर का तुम्ही खूपच बिगिनर असाल आणि स्टिल तुम्ही हे गाणं इथून शिकायचा प्रयत्न करताय तर तसं नका करू. कारण खूप बेसिक शिकणं गरजेचं आहे. म्हणजे फिंगरच्या टिपने काय प्ले करणं काय असतं किंवा आता जसं मी तुम्हाला छोटी छोटी फोड करून सांगितली, पण कदाचित हा 4थीतला अभ्यास होता. तुमचं बालवाडी आणि 1ली, 2री, 3री स्किप झालं असेल किंवा तुम्ही स्वतःहून होम स्कूलिंग केलं असेल तर खूप चान्सेस आहेत की तुम्हाला येतं असं तुम्हाला वाटत असेल. तर आय वूड सजेस्ट, जर का तुमचा वेळ व्हॅल्युएबल आहे, एकदमच रिकामटेकडे असाल, आय होप नाही आहे तुम्ही, कारण कोणीच नसावं रिकामटेकडं, अगदीच श्रीमंत असाल तर ठीक आहे. पण जर का खरंच तुमचा वेळ व्हॅल्युएबल असेल तर आय वूड सजेस्ट की गिटारगिरी कम्युनिटी जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये बऱ्याचशा लिंक दिल्या आहेत, बरीचशी माहिती दिली आहे, ती सगळी वाचून घ्या. म्हणजे बेसिकली ही कम्युनिटी जॉईन करण्यामागे उद्देश आहे की तुम्ही तुमचा वेळ वाचवाल आणि तो इतर अजून चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट कराल, रादर दॅन गेटिंग अट्रॅक्टेड टू अनदर रेकमेंडेड व्हिडिओ जो आता तुम्हाला बाजूला दिसतो इथे कुठेतरी. तिथे बघू नका, पुढचं बघा. ओके, लेट्स सी हाऊ इट साऊंड्स. रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, कुंद कळ्यांना वेलींना सांगा रे सांगा. हे भास होती कसे, हे नाव होती कुणाचे, का सांगू वेड्या मना, मला भान नाही जगाचे. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे.
प्रेमाचे. आता स्टांजा. नादावला धुंदावला कधी गुंतला जीव बावरा, नकळे कसा कोणामुळे सूर लागला मन मोकळा. हा भास की तुझी आहे नशा, मला साध घालती नाही दिशा. मला वेळ लागली प्रेमाचे, मला वेळ लागली प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे. आय होप तुम्हाला मला वेळ लागले गाणं वाजवायला लवकरच मुहूर्त मिळेल. आणि तुम्ही शिकलाच तर कम्युनिटी मेंबर असाल तर टेलिग्रामवरती मला शेअर करा, आणि सोशल मीडियावरती अपलोड केलं तर मला टॅग करा, #गिटारगिरी लिहा. आणि कम्युनिटी मेंबर नसाल तर मला नाही काय करू शकत तुम्ही, मी पण काय नाही करू शकत. हा वन वे कम्युनिकेशन आहे यूट्यूब. सबस्क्राईब करा, ते करू शकता. लाईक करा. इतर गिटार मित्र मैत्रिणी असतील प्रेमी, त्यांना शेअर करा. सांगा की अरे मराठी मुलगा आहे ज्याला 52 मंगळवार 52 गाणी शिकवून मराठी गाण्यांचं साम्राज्य सगळ्या जगभर पसरवायचं आहे, आणि तो व्हिडिओ संपताना बोलतो जय शिवराय.